मराठी संगीत रंगभूमीवरची एक अजरामर नाट्य कलाकृती म्हणजे कट्यार काळजात घुसली हे नाटक। याच नाटकावर आधारित आहे हा सिनेमा कट्यार काळजात घुसली। अभिनेता सुबोध भावे दिग्दर्शित कट्यार काळजात घुसली या सिनेमात मुख्य भूमिका साकारली आहे ज्येष्ठ अभिनेता सचिन पिळगावकर, प्रसिद्ध गायक शंकर महादेवन आणि स्वतः अभिनेता सुबोध भावे यांनी। या सिनेमाची ट्रू स्टोरी मी तुम्हाला सांगणार आहे, पण त्यात हिंदुस्थानच्या संगीत कलेचा विकास व्हावा म्हणून स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये जिंकणाऱ्या व्यक्तीला राजगायकाची पदवी, आलिशान हवेली आणि ही कट्यार दिली जाईल। कला मोठी की कलाकार, महत्व कलेला दिला पाहिजे की त्या कलेचा जिथे जन्म झाला त्या घराण्याला। गुरु आणि शिष्य यांच्यातली नाती, शिष्टाचार अशा काहीशा पार्श्वभूमीवरचा हा सिनेमा आहे। एक बार हार का सामना करके देखिए पंडित जी, आप खुद ब खुद जान जाएंगे। ही कथा आहे पंडित भानुशंकर आणि खां साहेब या दोन व्यक्तिरेखांची। आपकी जीत खुद एक अंजुमन सही, लेकिन जमाना हमसे है, माहौल हम बनाते हैं। त्यांच्या घराण्यांची आणि या घराण्यामध्ये स्वतःचं वेगळेपण आणि श्रेष्ठता सिद्ध करण्याची ही स्पर्धा या सिनेमात अनुभवायला मिळते। जुन्या गाण्यांची ओरिजिनॅलिटी जपत ज्या पद्धतीनं कट्यारमध्ये गाणी कंपोज करण्यात आली आहेत ती लाजवाब वाटतात। आपल्या पहिल्याच सिनेमासाठी अशा प्रकारचा विषय किंवा इतकी मोठी जबाबदारी अतिशय सिन्सिअरली पेलणं खरं तर सोपं नाही। सुबोधच्या या कामगिरीसाठी त्याला खरंच हॅट्स ऑफ आहे। जो आपने किया वो अपनी शोहरत, अपने अहंकार के लिए किया, अपनी गायकी को ऊंचा साबित करने के लिए किया। बेशक बहुत ही बुलंद और बेमिसाल है हमारी गायकी। केवळ दिग्दर्शनच नाही तर या सिनेमात त्याने एक महत्त्वाची व्यक्तिरेखाही साकारली आहे। एकीकडे दिग्दर्शन करणं तर दुसरीकडे आपल्या वाटेला आलेल्या भूमिकेलाही तितकंच न्याय देणं यासाठी सुबोधला 10 on 10। अगर तुम संगीत के सच्चे आशिक हो तो मुकाबला करो। सोबतच सिनेमात अभिनेता सचिन पिळगावकर यांनी साकारलेली खां साहेब ही भूमिका कमाल वाटते। खरं तर सचिन पिळगावकर यांना यापूर्वी अशा प्रकारच्या व्यक्तिरेखेत कधीच पाहायला मिळालं नव्हतं। हमें हार का डर होता ना तो हम कभी नहीं जीतते। हम नहीं डरते किसी की गायकी से। त्यांच्या अभिनय कारकिर्दीतली ही भूमिका कायमच लक्षात राहील अशीच आहे। केवळ अभिनयच नव्हे तर त्यांची संवाद फेकीची शैली ही कमाल झाली। उर्दू या भाषेवरचा त्यांचा अभ्यास, एक एक शब्दाचं उच्चारण हे सगळं अगदी आउट ऑफ द बॉक्स वाटतं। याचबरोबर शंकर महादेवन यांनी साकारलेला पंडितजी ही व्यक्तिरेखा ही सुंदर झाली। अभिनेत्री अमृता खानविलकर, मृण्मयी देशपांडे आणि पुष्कर श्रोत्री या नटांनी छान अभिनय केलाय। या सगळ्या गोष्टी पाहता मी कट्यार काळजात घुसली या सिनेमाला देतीये 4 स्टार। माफ करना बेटी, तुम्हें ये हवेली छोड़कर जाना पड़ रहा है। हर एक आने वाले को एक न एक दिन जाना ही होता है खान चाचा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।